मित्रांनो, तुमच्या देवघरात स्वास्तिक आहे का? नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वास्तिक पद्धत थोडक्यात आणि सविस्तर माहिती सांगणार आहे. जर तुमच्या देवघरात स्वास्तिक असेल किंवा नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघून घ्या, कारण स्वास्तिक असल्याने काय होते आणि नसल्याने काय होते याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, स्वास्तिकामध्ये लाल रंगाचा कुंकू हा ओला करून काढलेला असेल किंवा लाल रंगाच्या शेंदूर कलरचे स्वास्तिक स्टिकर सुद्धा असतात. ते तुम्ही लावलेले असेल तर हे स्वास्तिक आपल्या घरात का हवं आणि कुठे हवं? तर मित्रांनो, तुमच्या घरात लाकडाचे किंवा कोणतेही देवघर असेल तर त्या देवघराच्या मधोमध मधल्या बाजूला मागच्या साईडला स्वास्तिक लाल कुंकवाने काढा किंवा सविस्तर आणून लावा, स्टिकर आणून लावा. मग देवाची रचना करा. त्याचसोबत आपल्या देवघराचा जो मुख्य दरवाजा असतो त्याच्या बाहेरून मधोमध स्वास्तिक लाल कुंकवाने काढा किंवा स्टिकर आणून लावा. आणि आता असा हे करा तर मित्रांनो, ज्या घरात स्वास्तिक असते त्या घरात सुख आणि समृद्धी येत असते, त्या घरात लक्ष्मी येत असते, लक्ष्मीचा वास होत असतो. आणि ज्या घरात मुख्य दरवाजाच्या बाहेर मधोमध स्वास्तिक असते तेथे नकारात्मकता येऊन थांबते, घरात प्रवेश करतच नाही. वाईट शक्ती घराबाहेरच थांबते, घराच्या आत येऊ शकत नाही. नकारात्मकता सुद्धा घराच्या आत येत नाही, कारण देवघरात मुख्य दरवाजावर स्वास्तिक असते तिथे सुख, समृद्धी, शांतता, समाधान, आरोग्य निर्माण होते. त्या घरात नेहमी आनंद असतो. त्या घरात दुःख, अडचणी, समस्या, गरिबी, दरिद्री कधीच येत नाही, कारण ज्या घरात स्वास्तिक असते तिथे श्री गणेश सुद्धा प्रसन्न राहतात, जिथे लक्ष्मी सुद्धा प्रसन्न राहते. म्हणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर मधोमध बाहेरच्या बाजूने स्वास्तिक नक्की लावावे आणि देवघरात सुद्धा स्वास्तिक नक्की लावावे. मग तुम्ही ते स्टिकर लावा किंवा लाल कुंकवाने काढा, पण स्वास्तिक नक्की हवं. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.